नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर। तर आजपासून शिकणार आहे आपण बिलकुल बेसिकपासून इंग्रजी। तर त्याच्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळणार इंग्रजी वाचन, इंग्रजी कसं वाचायचं, इंग्रजी कसं बोलायचं, तर हे सगळं आपण शिकणार आहे। तर आजचा पहिला क्लास आहे। तर आजपासून आपण बिलकुल बेसिकपासून शिकणार आहे। म्हणजे बिलकुल तुम्ही छोटे असाल, म्हणजे 6 वर्षाचा मूल असाल तुम्ही किंवा 60 वर्षाचे आबाजी असाल, तरी पण मी इतक्या सोपी पद्धतीने तुम्हाला शिकवणार की तुम्हाला बिलकुल समजणार, म्हणजे समजणार माझे काय। तर आपण चालू करणार आहे बिलकुल अ आई पासून। म्हणजे अचं स्पेलिंग काय, आचं स्पेलिंग काय। बरेच जण असे म्हणतात की हे नाही शिकलं तरी चालते, पण मला असं वाटते की नावाचं वगैरे स्पेलिंग बनवासाठी हे गरजेचं आहे। म्हणून आपल्याला अ आई क ख ग हे शिकणं गरजेचं आहे। त्यांचं स्पेलिंग काय हे वाला आपल्याला माहीतच पाहिजे। तर आपण हेच शिकणार आहे। तर बिलकुल लक्षपूर्वक ऐका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर सुरू करू आपण। तर मी इथे स्वर आणि व्यंजन लिहून ठेवले आहे बघा। हे मराठीचे स्वर आहे आणि हे मराठीचे व्यंजन आहे। स्वरांना ओवेल्स म्हणतात आणि व्यंजनांना कॉन्सोनंट म्हणतात। तर बघा स्वर कोणते आहे? अ आ इ ई, उ ऊ ए ऐ, ओ औ अम आणि आहा। तर आता आपण यांचे स्पेलिंग बघू। बघा स्वर कशाला म्हणायचं? जे आपल्या गळ्यातून आवाज निघतो, ज्याला कशाची ओठाचा किंवा जिभेचा किंवा दाताचा उपयोग होत नाही, त्याला स्वर म्हणतो आपण। तर बघा अचं स्पेलिंग काय येणार? तर अचं स्पेलिंग येणार ए, आचं स्पेलिंग येणार ए किंवा डबल ए, कोणी डबल ए पण लिहितो, ठीक आहे। छोटी ई, छोट्या ईचं स्पेलिंग आहे आय आणि मोठ्या ईचं स्पेलिंग आहे डबल ई, ठीक आहे। ऊ बघा छोटा ऊ, तर छोट्या ऊचं स्पेलिंग आहे यू, मोठ्या ऊचं स्पेलिंग आहे डबल ऊ। ए, एचं स्पेलिंग आहे ई आणि ऐ, ऐ, ऐ म्हणजे ए आणि आय म्हणजे ऐ। ओसाठी येणार ओ, औ, औ म्हणजे ए आणि यू बघा अ ऊ, अम, तर अमसाठी येणार ए आणि यम, किंवा कोणी याला अन पण म्हणतात, तर याला आपण अन पण म्हणू शकतो, अम किंवा अन, दोनपैकी कोणते एक। आहा, आहा बघा आहा, आ हा, एच आणि ए, आ हा। तर हे झाले स्वर। आता आपण बघू व्यंजने। तर बघा तुम्हाला सर्वांच्या खाली अशा रेषा दिसणार, तर ह्या रेषा म्हणजे लंगडा क म्हणजे अर्धे आहे ते, म्हणजे हा पूर्ण क बनवासाठी आपल्याला स्वर टाका लागणार, म्हणजे क आणि अ मिळून पूर्ण क तयार होणार। तर बघा क साठी येणार के, ख साठी येणार के एच, जी साठी क साठी जी आणि घ साठी जी एच। आता बघा याला ड नाही म्हणायचं, कारण इथं एक टिंब आहे, तर हा वाङ्मयातला न आहे, तर याचं स्पेलिंग येणार यन, नचा एन। च साठी सी एच, च, छ सी डबल एच। ज साठी येणार जे, झ साठी येणार जे एच किंवा झेड, दोनपैकी कोणताही उच्चार करू शकता। ट साठी येणार ठ साठी येणार टी एच, ड साठी येणार डी आणि ढ साठी डी एच, न साठी एन, त साठी पुन्हा टी बघा, ट साठी पण टी आणि त साठी पण टी। थ साठी टी एच, ठ साठी पण टी एच आणि थ साठी पण, द साठी टी, ड साठी पण डी आणि द साठी पण डी। ध साठी डी एच बघा, ड साठी पण डी एच आणि ध साठी पण डी एच। न साठी यन, न हा पण न। प साठी पी, फ साठी पी एच किंवा एफ, दोनपैकी कोणता पण तुम्ही उपयोग करू शकता।
ब साठी येणार बी आणि भ साठी बी एच, म साठी येणार एम, य साठी वाय, र साठी येणार आर, ल साठी एल, व साठी येणार बी किंवा डब्ल्यू, दोनपैकी कोणता पण वापरू शकता. श साठी यस एच, शहामुक्ताचा श असो की षटकुणाचा श, दोघांसाठी पण यस एच. स साठी येणार यस, ह साठी एच, ह साठी ळ साठी येणार यल, ल साठी पण यल आणि ळ साठी पण यल. क्ष साठी येणार क्ष, यस के यस एच म्हणजे क्ष आणि ज्ञ डी एन वाय म्हणजेच ज्ञ. तर हे झाले यांचे स्पेलिंग. तर याचा उपयोग करून आपण क का की की कु कु के कै कौ कौ कम का आणि खचं गचं सगळ्याचं असं बनवू शकतो. तर कसं बनवायचं लक्ष द्या. तर बघा मी इथं क का की लिहून ठेवलं आहे. आता आपण याचं स्पेलिंग बघू होते कसं स्पेलिंग तयार. बघा सगळ्यात पहिलं क कसा तयार होतो. आता आपण बघितलं असा लंगडा क होता आहे का नाही. मी काय म्हटलं होतं, या क मध्ये जर आपण अ टाकला, या क मध्ये अ टाकला तर दोन्ही मिळून होतो क. समजताय. तर बघा क साठी येतो के आणि अ साठी येतो ए. तर क चं स्पेलिंग काय होणार के आणि ए, हे के आणि हे ए, हे झालं क. तसंच का मध्ये काय येणार क आणि आ. तर आचं स्पेलिंग बघितलं अचं ना आचं सारखंच आहे ए, तर काचं पण हेच होणार. तर चला आपण बनवून घेऊ. कसं बनवायचं बघा. क साठी येणार के आणि ए, हे झालं क. का साठी पण तेच. आता बघा की, लहान की आहे तर की कसा तयार होतो. की मध्ये होतो क आणि लहान ई मिळून तयार होतो की. तर क साठी तर आपण के घेतलं आणि ई साठी येणार आय. तर कीचं स्पेलिंग काय होणार के आणि आय, के आणि आय. तर इथं लिहायचं के आणि आय, हे झालं की. आता ही मोठी की आहे तर मोठा ई लागल. तर ह्या मोठा ई आहे का नाही. तर हे की झाली तुमची मोठी. तर आता ह्या की मध्ये बघा कचं तर के येणार, पण ह्या ईचं स्पेलिंग काय डबल ई. तर मग इथं पण काय येणार के डबल ई. तर मग ह्या मोठ्या कीचं स्पेलिंग काय झालं के डबल ई. आता बघा कू कसा तयार होतो. क आणि उ मिळून कू तयार होतो. क आणि उ मिळून, क आणि छोटा उ मिळून तयार होतो छोटा कू. तर केचं स्पेलिंग, कचं स्पेलिंग तर केच राहणार, पण ह्या छोट्या ऊचं स्पेलिंग काय तर यू आहे. मग काय होणार आपल्याला के आणि यू मिळणार. तर मग स्पेलिंग काय झालं के आणि यू म्हणजेच कू. आता हा मोठा कू आहे म्हणजे मोठा ऊ लागणार आहे का नाही. मग हा मोठा कू तयार होणार. मग मोठ्या ऊचं स्पेलिंग काय डबल ओ, आपण आत्ताच बघितलं आहे का नाही. तर मग याचं स्पेलिंग काय होणार के आणि डबल ओ, के डबल ओ झालं. आता बघा केचं स्पेलिंग कसं होतं के मध्ये काय येते ई येते के आहे का नाही. के असं के मध्ये जर ए टाकला तर काय होतो के. तर कचं स्पेलिंग के आणि एचं स्पेलिंग आहे ई, तर मग काय होणार के. तर हा झालं तुमचं केचं स्पेलिंग. आता कई. आता बघा कई कसा तयार होतो. क ओ ई आहे का नाही. कई क अ आणि ई मिळून का तयार होतो कई. तर कचं स्पेलिंग आपल्याला माहीत आहे के, अचं स्पेलिंग येते ए आणि छोट्या ईचं येतो आय. तर मग कईचं काय होणार के ए आय कई. तर मग हे झालं कईचं स्पेलिंग. इथं लिहायचं
KAI कई. आता को कसा तयार होतो? क आणि ओ मिळून का तयार होतो? को. तर मग आपल्याला माहीत आहे कचं स्पेलिंग काय? के आणि ओचं स्पेलिंग ओ. तर हा झाला तुमचा को. तर इथं लिहायचं KO को. आता कऊ मध्ये पहा KU काय येणार? कऊसाठी काय येणार बघा? आणि उ छोटावाला उ. तर हे झालं तुमचं कऊ. कचं स्पेलिंग के, अचं स्पेलिंग ए आणि ऊचं स्पेलिंग येते यू. मग इथं काय लिहायचं? KAU म्हणजे कऊ. KAU म्हणजेच कऊ. कम लक्षात ठेवा. क आणि येत आहे. क अर्धा क आणि त्याच्यामध्ये म्हणजे काय होते? कम. तर कचं के आणि चं AM म्हणजे काय होणार? KAM कम. तर हे झालं KAM कम. कहा लक्ष घ्या. कहा म्हणजे काय येत आहे? का आणि हा आहे का नाही? तर इथे द्यायचे दोन ठिकाण. क आणि आ मिळून का तयार होते? का. तर आचं स्पेलिंग काय? आहा. तर मग काय झालं? कहाचं स्पेलिंग काय झालं? KAHA कहा आहे की नाही? कहा. तर हे झालं कचं स्पेलिंग. असंच आपल्याला काय बनवायचं आहे? खचं बनवायचं आहे, गचं बनवायचं आहे, च छ झ सर्वांचं बनवायचं आहे. तर कसं बनवायचं बघा. बिलकुल एक साधी ट्रिक सांगतो, त्याचा उपयोग करून तुम्ही घर बसल्या बढियापैकी बनवू शकता. तर बघा तुम्हाला असं लिहून घ्यायचं आहे ख खा खी खी खो 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 खई खो खम खापर्यंत. मग क ख मग ग मग च छ ज असं सर्वांचं बनवायचं. आता बनवायचं कसं बघा. सर्वात पहिलं काय करायचं? आपल्याला जर काहीच माहीत नसेल तर पहिलं आपण पाहायचं का खचं स्पेलिंग काय. आता खचं स्पेलिंग तर आपण आत्ताच बघितलं. काय खचं स्पेलिंग? सांगा. बराबर के आणि एच बराबर आहे खचं स्पेलिंग. तर काय करायचं? सगळे पहिले KH लिहून घ्यायचं. इथे KH सर्वांच्या खाली लिहायचं KH म्हणजे काय होते? ख. तर सर्वांच्या खाली ख असं लिहून घ्यायचं. KH सर्वांच्या खाली लिहून घ्यायचं. आता झालं लिहून. आता बघा आता इथं के सोडून काय म्हटलं मी? के सोडून जे शब्द आले ते इथं टाकायचे. बघा इथं काय? AIWU, आणि AHA. तर आपण ते आता शब्द टाकायचे. बघा तर पहिले इथं के घ्यायचा, ए घ्यायचा, घेतला आहे. इथं पण घ्यायचा ए. हे झालं क खा. आता खीचं हे आय घेतलं. इथून डबल घ्यायचे. हे झाली मोठी खी. इथून यू घ्यायचा. हा झाला तुमचा छोटा खू. इथून डबल ओ घ्यायचा. हा झाला तुमचा मोठा खू. इथून ई घ्यायचा. हे झालं तुमचा खे. इथून AI घ्यायचा. ह्या झाला तुमचा खई. इथून घ्यायचा ओ. ह्या झाला तुमचा खो. इथून घ्यायचा AU. हा झाला तुमचा खऊ. इथून घ्यायचा AM. हा झाला तुमचा खम. आणि इथून घ्यायचा AHA. हा झाला तुमचा खा. तर अशा प्रकारे तुम्हाला आता घरा बसल्या बनवायचं आहे. तर सर्वच्या सर्व ज्ञपर्यंत तुम्ही हे 12 खडी लिहून घ्या. म्हणजे घरी बसल्या बनवा. म्हणजे काय होणार? तुम्हाला उद्याच्या क्लासमध्ये जेव्हा मी स्पेलिंग बनवायचं सांगणार तर तुम्हाला बिलकुल सोपं जाणार. आणि कोणी बनवणार हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा का सर मी बनवलं म्हणून. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांना शेअर करा, कारण तुमच्या पण मित्राला शिकायला मिळालं पाहिजे. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत 12 खडी बनवत राहा.